आपण कल्पना करूया की आपण एखादी अशी गोष्ट पाहत आहोत जी म्हणजे इतकी सुंदर आहे, इतकी अविश्वसनीय आहे की आपला मेंदू ती माहिती एकट्याने सामावूनच घेऊ शकत नाही. हां, अगदी. म्हणजे आपल्याला अक्षरशः आजूबाजूच्या अनोळखी माणसांना हाक मारून सांगावंसं वाटतं की अरे इकडे या, हे काय आहे ते बघा. हो ना. आणि आपल्याला सहसा वाटतं की ही आजच्या काळातली प्रतिक्रिया आहे. बरोबर. म्हणजे आज आपण एखादा भन्नाट व्हिडिओ पाहिला की लगेच तो आपल्या मित्रांना शेअर करतो ना, तसंच काहीसं. अगदी तसंच. पण हा जो एकट्याने सौंदर्य न पेलवल्याचा, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एक मानसिक स्फोट आहे ना, तो काही आजचा नाहीये. खरंच? हो. तब्बल 400 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका अत्यंत प्रगल्भ अशा व्यक्तिमत्वाने याच मानसिक अवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. अरे बापरे. आणि आज आपण याच विषयावर आपल्या या सखोल चर्चेमध्ये बोलणार आहोत. नक्कीच. आणि सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे त्यांनी या संपूर्ण अनुभवाचं केवळ 5 ओळींमध्ये दस्तऐवजीकरण केलंय. फक्त 5 ओळी? हो, फक्त 5. आज आपण संत तुकारामांच्या राजस सुकुमार मदनाचा पुतळा या अत्यंत प्रसिद्ध अभंगाच्या मुळाशी जाणार आहोत. अच्छा, तो अभंग. तो तर खूप प्रसिद्ध आहे. आहे ना? वरवर पाहता ही केवळ एका विलोभनीय रूपाची स्तुती वाटू शकते. पण आपण जर त्या शब्दांच्या खाली दडलेला अर्थ पाहिला तर हा एक विलक्षण असा मानसशास्त्रीय प्रवास आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेचं आपलं उद्दिष्ट फार स्पष्ट आहे. आपण केवळ या कवितेचा अर्थ समजून घेणार नाही आहोत, तर अवघ्या 5 ओळींच्या या रचनेतून शब्दांचा वापर करून एखाद्या माणसाच्या मेंदूमध्ये तो सेन्सरी ओव्हरलोड कसा निर्माण केला जातो हे आपण पाहणार आहोत. म्हणजे सर्व ज्ञानेंद्रियांना एकाच वेळी येणारा अफाट अनुभवांचा लोंढा. अगदी तेच. एक कवी शब्दांतून एखाद्या अमूर्त भावनेला चक्क एका धातूचा आकार कसा देतो आणि शेवटी त्या सौंदर्यासमोर स्वतःचं अस्तित्व कसं गमावून बसतो हे आपण अक्षरशः उलगडणार आहोत. बरोबर. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया, कारण मला वाटतं याच्या सुरुवातीलाच एक खूप मोठा धक्का आहे. हो, नक्कीच. कारण आपण कोणत्याही अनुभवाची सुरुवात करतो ती आपल्या डोळ्यांनी, बरोबर? बरोबर. दृष्टी सर्वात आधी येते. अगदी. कवीच्या डोळ्यांसमोर काय आहे हे पाहिल्याशिवाय आपल्याला त्याच्या मनातील अस्वस्थता समजणारच नाही. कवीने सुरुवात केली आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशशिकळा लोपलिया. पण इथेच मला थांबायला हवं. माझा इथे खूप मोठा आक्षेप किंवा प्रश्न आहे. बरं, सांगा. जेव्हा मी हे शब्द वाचते, राजस म्हणजे देखणे, राजबिंडे, आणि सुकुमार म्हणजे अत्यंत नाजूक, म्हणजे कवी या रूपाला साक्षात मदनाचा म्हणजे कामदेवाचा नाजूक पुतळा म्हणत आहे. पण पुढच्याच क्षणी ते म्हणतात रविशशिकळा लोपलिया. बरोबर. याचा अर्थ या रूपाच्या तेजासमोर सूर्य आणि चंद्राचं तेजही फिकं पडलं, दिसेनासं झालं. आता मला सांगा, हे दोन पूर्णपणे विरोधी विचार नाहीत का? म्हणजे कसं? म्हणजे एखादी गोष्ट अत्यंत नाजूक, कोमल असू शकते किंवा ती सूर्यासारखी प्रखर आणि डोळे दिपवणारी असू शकते. एकाच वेळी दोन्ही कसं काय शक्य आहे? हाच तर या रचनेचा खरा मास्टर स्ट्रोक आहे बघा. तुम्ही ज्याला विरोधी विचार म्हणत आहात ना, मानसशास्त्राच्या परिभाषेत त्याला संज्ञानात्मक विसंवाद म्हणजे कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणतात. अच्छा. हो. मेंदूला एकाच वेळी 2 परस्पर विरोधी गोष्टींवर विश्वास ठेवायला लावणं. जेव्हा आपण सूर्याला फिके पाडणारे तेज म्हणतो तेव्हा आपण सहसा भौतिक प्रकाशाचा विचार करतो. हो, ज्यामुळे आपले डोळे पांढरे पडतील असा प्रखर प्रकाश. अगदी. पण तुकाराम महाराज इथे केवळ एका लाईट बल्बच्या प्रखरतेबद्दल अजिबात बोलत नाहीयेत. ते एका अस्तित्वाच्या प्रखरतेबद्दल बोलत आहेत. अस्तित्वाची प्रखरता म्हणजे नक्की काय? मला थोडं सोपं करून सांगाल? म्हणजे असं पहा, सूर्य आणि चंद्र या भौतिक जगातील सर्वात तेजस्वी आणि ऊर्जावान गोष्टी आहेत ना, ते आकाशावर राज्य करतात. हो, साहजिकच आहे. पण कवीच्या समोर जे रूप आहे त्याची नाजूकताच इतकी भारावून टाकणारी आहे की त्या अलौकिक अस्तित्वासमोर निसर्गातील सर्वात मोठ्या ऊर्जा स्रोतांचं अस्तित्वही क्षुल्लक वाटू लागलं आहे. अरे बापरे. म्हणजे हे केवळ डोळ्यांना आंधळं करणारं तेज नाहीये तर? नाहीये. हे मेंदूला सुन्न करणारं तेज आहे. तुम्ही एखाद्या अत्यंत भव्य आणि अथांग गोष्टीसमोर उभे राहिल्यावर जसे निश्शब्द होता ना, अगदी तसाच हा अनुभव आहे. बापरे. म्हणजे हे वर्णन ऐकतानाच आपण त्या प्रखरतेत हरवून जातोय. पण मग मला सांगा, जेव्हा एवढा प्रखर प्रकाश किंवा एवढा भारावून टाकणारा अनुभव येतो तेव्हा माणूस सहसा भांबावून जातो ना? अगदी गोंधळून जातो. हो, म्हणजे त्याचं आजूबाजूच्या जगाशी असलेलं भान पूर्णपणे हरपतं. तर मग कवीने या अवस्थेतून वाचकाला बाहेर कसं काढलंय? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. बघा,
जेव्हा खूप प्रखर प्रकाश डोळ्यांवर पडतो तेव्हा तुम्हाला आजूबाजूचं काहीच दिसत नाही. हो, डोळ्यांसमोर अंधारी येते किंवा सगळं पांढरं होतं. अगदी. तुमची जागा आणि स्थळाची जाणीव हरपते. आणि नेमक्या याच क्षणी कवी एक अत्यंत हुशार चाल खेळतो. कवी पुढच्या ओळीत म्हणतो, कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती. अच्छा, म्हणजे सुगंध. हो, म्हणजे त्या डोळे दिपवणाऱ्या प्रकाशातच अचानक तुम्हाला कपाळावरील कस्तुरीचा आणि अंगाला लावलेल्या चंदनाचा सुगंध येऊ लागतो. एक मिनिट, मला हे थोडं समजून घ्यायचंय. माझा साहित्याचा जो थोडाफार अभ्यास आहे ना, त्यावरून मला नेहमी वाटायचं की प्राचीन काव्यात चंदन आणि कस्तुरीचे उल्लेख हे ठरलेले असतात. म्हणजे तो एक प्रकारचा साचा किंवा रूढ पद्धत आहे शृंगारिक वर्णनासाठी. यात इतकं वेगळेपण काय आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. वरवर पाहता हे केवळ शृंगाराचं वर्णन वाटू शकतं. पण जर आपण याचा मानवी मेंदूशी असलेल्या संबंधाचा विचार केला ना, तर गंध किंवा सुगंध हा आपला सर्वात आदिम असा भाग आहे. म्हणजे थेट भावनांशी जोडलेला. अगदी. दृष्टी तुम्हाला गोंधळात टाकू शकते, पण सुगंध तुम्हाला थेट जमिनीवर आणतो. तो तुम्हाला वास्तवाची जाणीव करून देतो. अरे वा. सूर्यालाही लाजवणाऱ्या त्या अमर्याद प्रकाशात वाचकाचा गोंधळ उडू नये म्हणून तुकाराम महाराज त्याला चंदनाचा शीतल आणि कस्तुरीच्या मादक सुगंधाचा आधार देतात. म्हणजे हे केवळ वर्णन नाहीये तर? नाही, हा एक 3D अनुभव आहे. तुम्ही आधी डोळ्यांनी ते रूप पाहता आणि मग नाकाने तो सुगंध श्वासामध्ये आत भरून घेता. क्या बात आहे. म्हणजे कवीने प्रकाशाने दिपलेल्या डोळ्यांना सुगंधाचा एक अदृश्य हात दिलाय, जेणेकरून वाचक त्या अनुभवात स्थिर राहील. बरोबर. आणि त्यात ती रुळणारी वैजयंती माळ. मला हा रुळे शब्द प्रचंड आवडतो. हो, तो शब्दच खूप सुंदर आहे. कारण आत्तापर्यंत आपण एका स्थिर चित्राबद्दल बोलत होतो. पण रुळे म्हणजे ती माळ गळ्यात संथपणे हलत आहे. हे मला एखाद्या चित्रपटातील संथ गतीच्या म्हणजे स्लो मोशन दृश्यासारखं वाटतं. सगळं कसं शांत, संथ आणि भव्य आहे. अगदी अचूक पकडलत तुम्ही. आणि तो जिवंतपणा आल्यावर कवी आपल्याला त्या रूपाच्या चेहऱ्याकडे घेऊन जातो. मुगुट कुंडले श्रीमुख शोभले. डोक्यावर मुकुट आहे, कानात कुंडले आहेत. हो, पण खरी जादू याच्या पुढच्या चोळीत आहे बघा. कवी म्हणतो, सुखाचे ओतिले सकळही. हो, ही ओळ. खरं सांगू, या एका ओळीपाशी येऊन माझा मेंदू अक्षरशः काम करणंच थांबवतो. सुखाचे ओतिले सकळही. का बरं? कारण आपण नेहमी म्हणतो की मला हे खाऊन सुख मिळालं किंवा ते पाहून मला खूप सुख मिळालं. सुख ही आपल्या आत निर्माण होणारी एक अमूर्त भावना आहे ना. अगदी. पण इथे कवी चक्क असं म्हणतोय की हे समोर उभे असलेले रूप सुखाच्या साच्यातून ओतून काढले आहे. एखादा माणूस मूर्तिमंत राग असू शकतो किंवा मूर्तिमंत शांतता असू शकतो, पण सुखाचा असा पुतळा कसा काय असू शकतो? कारण इथे तुकाराम महाराज अध्यात्मातील एका अत्यंत गूढ आणि सखोल तत्वज्ञानाला एका साध्या भौतिक क्रियेत बदलत आहेत. आपण धातू वितळून साच्यात ओततो ना. हो, मूर्ती बनवण्यासाठी आपण तसं करतो. तसंच त्यांनी सुखाला एक धातू मानला आहे. तुम्ही विचार करा, माणसाचं संपूर्ण आयुष्य हे सुखाच्या शोधातच जातं. आपण नेहमी सुखाच्या मागे धावत असतो. हो ना, ते सुख एका क्षणासाठी मिळतं आणि पुन्हा निसटून जातं. अगदी. पण कवी म्हणतोय की माझ्यासमोर जे रूप उभा आहे ते सुखाचं कारण नाहीये, तर ते स्वतःच सुख आहे. ते 100% निव्वळ सुखापासूनच बनलंय. अरे बापरे. म्हणजे जर मी त्या रूपाला स्पर्श केला तर मी एखाद्या शरीराला नाही तर साक्षात सुखालाच स्पर्श करत असेन. अगदी बरोबर. हे विचारचक्र खरोखरच अवाक करणार आहे. एका अमूर्त भावनेला इतका भौतिक आणि घनघोर आकार देणं हे फक्त एखादा सिद्धहस्त प्रतिभावानच करू शकतो. आणि केवळ आकारच नाहीये, तर कवीने या सुखाच्या पुतळ्याला रंगही दिले आहेत. आणि तेही अत्यंत विचारपूर्वक बरं का. पुढची ओळ पहा. कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा बायांनो. म्हणजे कमरेला सोनेरी रंगाचे रेशमी वस्त्र नेसले आहे आणि त्या रूपाचा वर्ण घननीळ सावळा आहे. इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. हो, विचारा ना. सावळा रंग तर आपण नेहमीच ऐकतो, पण हा घननीळ रंग आणि त्यावरचं ते सोनेरी वस्त्र, हा रंगांचा इतका तीव्र विरोधाभास कवीने का निवडला असावा? त्याचा शब्दांतून केलेला वापर आहे. जेव्हा तुम्ही गडद अंधार आणि प्रखर प्रकाश यांचा शेजारी शेजारी वापर करताना तेव्हा चित्राला एक अथांग खोली प्राप्त होते. अच्छा, ज्याला आपण कॉन्ट्रास्ट म्हणतो. बरोबर. घननीळ म्हणजे पावसाने गच्च भरलेला गडद निळा काळा ढब. हा रंग नुसता सपाट नाहीये,
त्यात एक गूढता आहे, त्यात एक अथांग अवकाश सामावलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही अशा अमर्याद आणि गडद रंगावर एक अत्यंत चकचकीत चमकदार सोनसळा म्हणजे सोनेरी रंग ठेवता, तेव्हा तो सोनेरी रंग डोळ्यात भरतोच, पण त्याचवेळी तो गडद निळा रंग अधिकच सखोल वाटू लागतो. क्या बात है. म्हणजे तो नुसता रंगांचा खेळ नाहीये, तर तो पाहणाऱ्याच्या नजरेला त्या रूपाच्या खोलीत खेचून घेण्याचा एक मार्ग आहे. अगदी. सोनेरी रंगावरून नजर घसरते आणि त्या घननीळ सावळ्या रंगाच्या अथांगतेत बुडून जाते. हे सांगताना तुम्ही मला अक्षरशः एका महान चित्रकाराच्या कॅनव्हास समोर नेऊन उभं केलं आहे. आणि गंमत बघा, या कॅनव्हासवर नजर खिळवून ठेवणारा तो महान चित्रकार म्हणजे स्वतः तुकाराम महाराज आता या चित्रातून बाहेर पडून एक वेगळीच प्रतिक्रिया देत आहेत. म्हणजे कसं? याच ओळीच्या शेवटी ते म्हणतात, बाईयांनो. म्हणजे ते आजूबाजूच्या स्त्रियांना, गोपिकांना किंवा त्यांच्या सख्यांना हाक मारत आहेत. हो, आणि इथेच या अभंगाचं कथानक अचानक एक वेगळं वळण घेतं. हो ना. आतापर्यंत आपण एक अत्यंत परिपूर्ण 3D सुगंधित संथ गतीने चालणारं आणि रंगांचा उत्कृष्ट मेळ असलेलं चित्र पाहत होतो. पण आता शेवटच्या चरणात कवी म्हणतो, सकळही तुम्ही वागे एकी सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. बरोबर. म्हणजे कवी सगळ्यांना एकत्र गोळा होण्याची हाक देत आहे. माझा प्रश्न हा आहे की जर तुमच्यासमोर साक्षात सुखाचं ओतीव रूप उभं आहे, तर तुम्ही शांतपणे त्याचं दर्शन घेण्याऐवजी इतरांना का बोलवून आणत आहात? का असा अचानक गोंधळ उडत आहे तिथे? कारण आपण सुरुवातीला ज्या मानसिक स्फोटाची किंवा सेन्सरी ओव्हरलोडची चर्चा केली होती ना, तो क्षण आता इथे आलाय. अच्छा. मानसशास्त्रानुसार जेव्हा मानवी मन एखाद्या परिपूर्ण, परमोच्च आणि भव्य गोष्टीचा अनुभव घेतं, तेव्हा सुरुवातीला ते मन त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतं. हां, जसं कवीने केलं. मुकुट पाहिला, माळ पाहिली, रंग पाहिले. अगदी तेच. पण जेव्हा ती भव्यता तुमच्या आकलनाच्या पल्याड जाते, तेव्हा तुमचा स्व म्हणजे तुमचा अहंकार किंवा तुमचं स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येऊ लागतं. अरे बापरे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की तो अनुभव इतका मोठा आहे की तो एका एकट्या माणसाच्या शरीरात किंवा मेंदूत मावणारा नाहीये? अगदी तेच. आपण निसर्गात एखादं भव्य दृश्य पाहिल्यावर जसे अवाक होतो आणि ते सामावून न घेता आल्यामुळे इतरांना बोलावतो ना, अरे इकडे येऊन बघा म्हणून, तशीच ही अवस्था आहे. हो, एकदम बरोबर. पण इथे ही अवस्था त्याहूनही कैक पटीने खोल आहे. सकळ ही तुम्ही वागे एकिस्वा, ही हाक एका भीतीतून आणि एकाच वेळी आलेल्या परमानंदातून आलेली आहे. हे सौंदर्य मी एकटा पेलू शकत नाही, तुम्ही सगळे या आणि या अनुभवाचा भाग व्हा, असा हा टाहो आहे तो. खरंच अंगावर काटा आला हे ऐकून. आणि मग येतो तो शेवटचा घाव. तुका म्हणे जीवा धीर नाही. माझ्या जीवाला आता धीर उरलेला नाही. मला हे समजून घ्यायला आवडेल की आत्तापर्यंत अत्यंत शांतपणे वर्णन करणाऱ्या कवीचा संयम किंवा धीर असा अचानक का सुटतो? कारण हा निरीक्षकाचा मृत्यू आहे. निरीक्षकाचा मृत्यू म्हणजे? जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीचं फक्त निरीक्षण करत असताना, तोपर्यंत तुम्ही आणि ती गोष्ट असे दोन वेगवेगळे भाग असतात. एक पाहणारा आणि एक दिसणारा. बरोबर. एक अंतर असतं दोघांमध्ये. अगदी. पण जेव्हा ती गोष्ट साक्षात सुखाची मूर्ती असते आणि ती तुम्हाला तिच्या गुरुत्वाकर्षणाने स्वतःकडे खेचू लागते, तेव्हा तुम्ही फक्त बघ्यार राहूच शकत नाही. जीवाला धीर नाही याचा अर्थ केवळ उतावीळपणा नाहीये. याचा अर्थ असा आहे की आता मला लांबून फक्त वर्णन करण्यात रस उरलेला नाही. माझं स्वतंत्र अस्तित्व आता गळून पडत आहे आणि मला आता ह्या रूपात विलीन व्हायचंय. बापरे. हा एका तटस्थ चित्रकाराकडून एका व्याकुळ स्वतःला विसरलेल्या भक्तापर्यंतचा प्रवास आहे. खरंच मी तर निशब्द झाले आहे. आपण इथे काय उलगडलं आहे याचा मी क्षणभर विचार करते. आपण सुरुवात केली एका अशा प्रतिमेपासून जी एकाच वेळी नाजूक आहे, पण जिच्या अस्तित्वाने सूर्य आणि चंद्रही फिके पडले आहेत. बरोबर. त्यानंतर त्या प्रखर प्रकाशात अंधारा झालेल्या डोळ्यांना आपण चंदन आणि कस्तुरीच्या सुगंधाचा आधार दिला. मग आपण त्या सुखाच्या धातूतून ओथून काढलेल्या मूर्तीकडे आलो. आणि रंगांचा तो खेळ. हो, जिच्या घननीळ सावळ्या अथांग अंगावर सोनेरी वस्त्राचा तीव्र विरोधाभास होता. आणि सरतेशेवटी हे सगळं विश्लेषण करत असतानाच आपण कवीला स्वतःचाच संयम गमावताना आणि त्या परमोच्च सौंदर्यात विलीन होण्यासाठी आजूबाजूला हाका मारताना पाहिलं. अगदी. अवघ्या 5 ओळींमध्ये एका मानवी मनाचा तटस्थतेपासून ते एकात्मतेपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास आहे. आणि तोही कोणतेही क्लिष्ट किंवा बोचड शब्द न वापरता. हेच संत तुकारामांच्या निरीक्षण शक्तीचं आणि आध्यात्मिक उंचीचं सर्वात मोठं प्रमाण आहे. नक्कीच. आणि खरं सांगू, यातून आजच्या वेगाने धावणाऱ्या, माहितीने खचाखच भरलेल्या जगासाठी एक अत्यंत महत्त्वाचा विचार आपल्याला मिळतो.
आज आपण अशा जगात आहोत जिथे आपण सतत हजारो गोष्टी पाहत असतो. हो ना, आपण एका स्क्रीनवरून दुसऱ्या स्क्रीनवर फक्त उड्या मारत असतो. अगदी तेच. पण आपण खऱ्या अर्थाने पाहतो किती? एखाद्या गोष्टीचं इतक्या सखोलपणे निरीक्षण करण्याची आणि ती अनुभवण्याची आपली क्षमता आपण कुठेतरी गमावून बसलो आहोत असं नाही वाटत तुम्हाला? हां, खूपच समर्पक मुद्दा मांडलात तुम्ही. आपण गोष्टींची फक्त नोंद घेतो, पण त्या गोष्टींना आपल्या आत झिरपूच देत नाही. तुकारामांचा हा अभंग आपल्याला ती थांबण्याची आणि खऱ्या अर्थाने अनुभवण्याची कला परत शिकवतो. अगदी 100%. आणि म्हणूनच जाता जाता मला आपल्या सर्वांना एका गोष्टीवर नक्की विचार करायला लावायचा आहे. आपण या सगळ्या प्रवासात कवीचा धीर सुटल्याचं पाहिलं. हां, आजच्या आपल्या या स्वयंचलित, भावनाहीन होत चाललेल्या जगात जर खरोखरच उद्या सुखातून ओतून काढलेलं एखादं मूर्तिमंत रूप आपल्यासमोर येऊन उभं राहिलं, तर त्याकडे क्षणभर थांबून पाहण्याची आपली तयारी आहे का? हा खूप गहन प्रश्न आहे. हो, त्याच्या त्या अथांग सौंदर्याने भारावून जाण्याची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले हे रोजचे व्यावहारिक मुखवटे फेकून देऊन त्या सौंदर्यासाठी आपला धीर गमावण्याची क्षमता आज आपल्यात शिल्लक आहे का? की आपण आपल्याच गडबडीत ते रूप न पाहताच पुढे निघून जाऊ? हा विचार नक्कीच आपल्याला अस्वस्थ करणारा आहे, पण त्याचवेळी स्वतःच्या आत डोकावून पाहायला लावणारा सुद्धा आहे. तर मंडळी, याच विचारासह आणि त्या अथांग सावळ्या रूपाच्या छायेत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. कुठेतरी थांबायला शिका आणि हो, कधीतरी एखाद्या खऱ्या सौंदर्यासमोर आपला धीर गमावायलाही नक्की शिका.